अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ. तुमच्या सर्वच चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण सर्वच स्वामी भक्त आहोत आणि तुम्ही सुद्धा स्वामी भक्त आहात किंवा असाल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा आणि म्हणजेच तुम्हाला तुमच्या प्रश्नाची तुम्हाला आता पडलेले जे काही प्रश्न असतील त्याची नक्कीच सर्व उत्तरं मिळतील. आणि आपल्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे जे नवीन सेवेकरी आहे ते सुद्धा आपल्या फॅमिलीमध्ये येतील, ते सुद्धा आपल्याला जोडतील आणि त्यांनासुद्धा स्वामीसेवा कशी करायची हे नक्कीच कळणार. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, बरेच वेळेस आपण स्वामीसेवा करतो आणि मग नंतर आपण म्हणतो मी एवढी सेवा केली, मी पारायण केले, मी आता अखंड नाम जाप केला, मी स्वामी चरित्राचे सारामृत केले, 11 गुरुवार केले, मग मला प्रचिती का नाही आली, मला अनुभव का नाही आला, किंवा मग माझे प्रश्न का नाही सुटले. तर या सर्व गोष्टीची आज तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे की आपण जेव्हा सेवा करतो, जेव्हा आपण संकल्प करतो, ती मनात इच्छा ठेवून संकल्प करतो की मी हे एवढी सेवा करणार आहे, मी एवढ्या दिवसाची सेवा करणार आहे आणि माझं हे तुमच्याकडं काम आहे, तुम्ही हे काम करा. जसं की आपण एक व्यवहार साधतो, म्हणजे दुकानामध्ये मी तुम्हाला पैसे दिले, तुम्ही मला हे सामान द्या. मग आपण तेच स्वामींसोबत करतो की मी तुम्हाला तुमची सेवा करत आहे, मला तुम्ही माझं हे प्रश्न सोडवा, माझं हे काम करा. तर तुम्हाला सेवा तर करायची आहे आणि स्वामीसुद्धा तुमचं ते काम करणार आहे, पण तुम्हाला ही इच्छा ठेवून नाही सेवा करायची आहे. म्हणजे मुळात तुम्ही संकल्प अगोदर करताय तर ठीक आहे, तुम्ही संकल्प करूनच सेवा करायची असते आपल्याला, कारण की संकल्पाशिवाय कुठलीच सेवा करू नये असं म्हणतात. पण जर तुम्ही सेवा करताय तर पहिल्या दिवशी संकल्प झाला तुमचा, नेहमी बार हे चूक करायला नको. म्हणून स्वामी सेवेमध्ये सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे तुम्ही नेहमी स्वामींना सांगत राहता, तक्रार करत राहता की स्वामी मी ही सेवा करत आहे, माझं हे काम पूर्ण करा, माझं हे काम पूर्ण करा. मी ही सेवा केली, लग्नासाठी सेवा केली आणि म्हणजे आपण सेवा करत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये इच्छा असते. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठलीही सेवा ही इच्छा ठेवून वगैरे असे ठेवू नका. तुम्ही सेवा करा स्वामींना प्रसन्न करण्यासाठी, स्वामी तुम्हाला मिळण्यासाठी, स्वामींजवळ तुम्ही जाण्यासाठी आणि या आध्यात्मिक मार्गामध्ये तुम्ही जास्तीत जास्त समोर जाण्यासाठी तुम्ही सेवा करा. तर तुम्ही ही सेवा स्वामींना मिळवण्यासाठी करा, कारण एक वेळा जर का स्वामी तुम्हाला मिळले तर तुमच्याजवळ कुठला प्रश्नच उरणार नाही की तो तुमचा सॉल्व झाला नाही. तुमचे सर्व प्रश्न सॉल्व होतील, तुमचे सर्व मार्ग मोकळे होतील. म्हणून तुम्ही स्वामींना मिळवण्यासाठी सेवा करा. दुसरी महत्त्वाची आणि मोठी चूक म्हणजे जे जास्तीत जास्त नवीन आपले जे सेवेकरी असतात ते त्यांच्या हातून घडतं किंवा आपल्याकडून सुद्धा घडतं, कारण माणूस आहे, गलती होणारच आहे. पण नवीन सेवेकऱ्याकडून याच्यासाठी घडतं हे सांगते की भरपूर लोक काय करतात, चला मग आता ही आपण सेवा करून बघूया, या सेवेमध्ये आपल्याला फायदा होतो की नाही. जर या सेवेमध्ये सेवा केली, 8 दिवस झाले, अनुभव आला तर स्वामी सेवेमध्ये जर गेलो आपण तर अनुभव येतो. नाही तर मग जर 8 दिवसामध्ये अनुभव नाही आला तर काय फायदा, एवढी सेवा करतो, एवढे मंत्र जाप करतो, आपल्याला तर फायदाच होत नाही, तर मग आपण स्वामी सेवा सोडून देतो. असे भरपूर सेवेकरी, जे नवीन सेवेकरी आहेत ते असे करतात. पण असं करायचं नाही आहे. तुम्ही सेवा ही कंटिन्यू ठेवा, तुम्हाला फरक पडो ना पडो, 8 दिवस हो, महिना हो, वर्ष हो, 10 वर्ष हो, कितीही वर्ष लागो, तुम्ही सेवा मात्र नक्की ठेवा. कारण या कालावधीमध्ये स्वामी आपली परीक्षा बघत असतात की हा आपल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो की नाही. आपण जर 8 दिवसामध्ये, एका महिन्यामध्येच जर डगमगलो तर स्वामींना माहिती आहे हा स्वामी सेवा करू शकत नाही, तर आपल्याला फळ कसं मिळणार. तर नक्कीच तुम्हाला सांगते, तुम्ही न डगमगता कितीही दिवस लागो स्वामींना सांगायचं मी स्वामी मार्गात आलो आहे आणि मी शेवटपर्यंत या स्वामी मार्गातच राहणार आहे.
मी सेवा करणार, तुम्ही मला प्रसन्न व्हा नका हो, पण मी सेवा करणार. नक्कीच स्वामी तुम्हाला लवकर प्रसन्न होतील. म्हणून ही मनातून हे काढून टाका की मी 8 दिवसाची सेवा करणार आणि या 8 दिवसामध्ये मला अनुभव येणार. तुम्हाला अनुभव नक्की येणार आहे. तुमचे सर्व कामं होतील. फक्त आणि फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून सेवा करायची आहे. म्हणून सर्वात महत्त्वाची आणि मोठी चूक म्हणजे तुम्ही स्वामींची परीक्षा घेऊ नका की मी बघते की एका महिन्यात मी सेवा करते आणि एका महिन्यात माझं काम होतं की नाही. तर नाही, तुम्ही निस्वार्थ भावनेने सेवा करायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तिसरी मोठी चूक आपल्याकडून कोणती होते ते बघा. तर तिसरी महत्त्वाची चूक आपल्याकडून होत असते ते म्हणजे स्वामी सेवेकरी तर आहे, स्वामी सेवा पण आपण करतो, केंद्रात मठात जातो, आरती करतो, सकाळची आरती करतो, भुपाळी करतो, संध्याकाळ सायंकाळची आरती करतो, परंतु आपल्या घरामध्ये स्वामीची मूर्तीसुद्धा नाही आणि फोटोसुद्धा नाही. असं असून चालणार नाही. जर तुम्ही स्वामी सेवेकरी आहे तर छोटासा का होईना तो फोटो तुमच्याकडे असायलाच पाहिजे, कारण आपण स्वामी सेवेकरी आहे. थोडासा का एवढा फोटो असो पण पाहिजेच. म्हणून मठामध्ये जाऊन तो फोटो नक्की आणावा. आणि महत्त्वाची आणि चौथी चूक म्हणजे अशी आहे की आपण स्वामीचा फोटो आहे, मूर्ती आहे, पण आपण त्यांना आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसासारखे आपण त्यांना वागणूकच देत नाही. तर तुम्ही स्वामींना सकाळी संध्याकाळी नैवेद्य द्या, स्वामींशी बोला, स्वामींशी कंटिन्यू काहीतरी सांगत राहा की माझं आज हे काम आहे, मी आज हे काम करणार आहे. किंवा बाहेर जाताना स्वामींना सांगा, स्वामी मी चाललो, माझ्यासोबत चला. तिकून आल्यानंतर स्वामी मी आलो आहे, आज हे काम झालं किंवा नाही झालं, तुमच्या काय प्रॉब्लेम असतील तुम्ही रोज बोलत चला. जेव्हा तुम्ही रोज बोलसाल तेव्हाच तर स्वामींना वाटेल नाही हा माझ्याशी बोलतो, तेव्हा स्वामी तुम्हाला नक्कीच दर्शन देतील. तुम्ही जशी त्यांना वागणूक देसाल, तुम्ही त्यांच्यासोबत नातं जोडा. आई वडिलांचं, भावाचं, मित्राचं, तुम्हाला जे वाटेल ते नातं जोडा, पण स्वामींशी नेहमी बोलत चला. नाही तर तुम्ही अनुभव घेऊन बघा. जर तुम्हाला वाटतं की कुठला प्रश्न आहे तुमच्याच्याने नाही सुटत आहे, 2 चिठ्ठ्या करा, स्वामींसमोर टाकायच्या आहे. स्वामींना सांगायचं आहे, स्वामी जे माझ्यासाठी योग्य असेल तेच मला द्या. आणि कोणाच्या पण हातातून ती चिठ्ठी तुम्ही उचलायला लावा. नक्की त्या चिठ्ठीमध्ये जे निघलं आहे ते जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला खूप खूप यश मिळणार आहे. तर स्वामींशी नक्की बोलत राहा, स्वामींना काहीतरी विचारत राहा. तुम्हाला 2-3 दिवसामध्ये ते संकेत देत असतात. तर ह्या काही छोट्या छोट्या चुका आहे, ह्या चुका तुम्ही दुरुस्त करा. नक्की तुम्हाला स्वामी मार्गामध्ये सुद्धा यश मिळणार आहे. तर अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते. काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटद्वारे करून विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.